ठिकाणी अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. 1 तास उरलेला आहे माझ्याकडे. 1 तासामध्ये माझे गुरुवर्य ज्या पद्धतीने मला बुद्धी देतील, भगवंत ज्याप्रमाणे माझ्यावर कृपा करेल आणि माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे अभंगाचा अर्थ लागेल त्या पद्धतीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. तुकोबाराय महाराज अभंगातून सांगतात, सर्वसामान्य साधक जीवनाकरिता किंवा एका संसारिक आसक्त जीवनाकरिता भगवंताची प्राप्ती करायची आहे किंवा परम आनंदाची प्राप्ती करायची आहे, तर परम आनंदाच्या प्राप्तीकरिता साधन त्या ठिकाणी सांगत आहे. एका साधकाने महाराजांना प्रश्न केलेला आहे, महाराज भरपूर त्या ठिकाणी फिरलेलो आहे, भरपूर अशा प्रकारची साधनं मी केलेली आहेत, पण मला आनंद, परमानंद हा मला मिळत नाही. कारण की परमानंद दुर्लभ अशा प्रकारचे आहे महाराज. 2 प्रकारची लोक आपल्याला या भूतलावर सापडतात. एक म्हणजे पारमार्थिक आणि दुसरे म्हणजे संसारिक. 2 प्रकारचे लोक असतात. संसारिक म्हणजे कोण आणि पारमार्थिक म्हणजे कोण, याचं जर चिंतन करायचं महाराज ठरवलं तर शब्दाचा त्याचा अर्थ धरलेला आहे. परमार्थिक, परम आणि अर्थ. परमार्थिक, परम या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची अपेक्षा करणारी लोक आहेत त्याला परमार्थिक असं म्हटलं जातं. आणि याच्याच विरुद्ध संसारिक लोक जे आहेत कनिष्ठ धनाची अपेक्षा करणारे संसारिक. 2 प्रकारची लोक आपल्याला या ठिकाणी सापडतात. पण नेमकं परमार्थिक आणि संसारिक कुणाला म्हणायचं? संसारिक आणि परमार्थिक तुम्ही भेद कशावर पाडले? तर संसारिक आणि परमार्थिक भेद रंगावून असतील का? कुणी काळा असेल तो परमार्थिक आणि गोरा असेल तो संसारिक, असं असतं का? असं मुळीच नाही. बरं, कुणी स्त्री पुरुष हा भेद आहे का? स्त्री असली तर परमार्थिक किंवा संसारिक आणि पुरुष असेल तर संसारिक किंवा परमार्थिक, असं सुद्धा नाही. बरं महाराज, वर्णावून त्या ठिकाणी भेद पाडला जातो का? अमुक अमुक वर्णातला परमार्थिक आहे किंवा अमक्या अमक्या जातीतला परमार्थिक आहे, असं सुद्धा नाही. तर परमार्थिक कुणाला म्हणावं? बघा, परमार्थिक जे धोतर नेसतात त्याला परमार्थिक म्हटलं जाते का? जे धोतर नेसतात, पांढरे कपडे घालते, रोज कीर्तन करत त्याला परमार्थिक म्हणतात? त्याला सुद्धा. कारण की परमार्थिक धोतर घालणारे सुद्धा संसाराचा व्यापार करणारे भरपूर आहेत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये संसारिक जी लोक आहेत ते सुद्धा परमार्थ करण्याचा व्यापार करणारे भरपूर अशा प्रकारचे लोक आपल्याला सापडतात. विशेष मुद्दा असा आहे, परमार्थिक म्हणून कुणाला संबोधलं जातं? ऐका, परमार्थिक कोण? तर तिथं काळ्या गोऱ्याचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, जातीचा भेद नाही किंवा लिंगाचा भेद नाही, तर परम अर्थाची, मोक्षाची इच्छा करणारे आणि परम आनंदाची प्राप्ती करण्याची इच्छा करणारे त्याला परमार्थिक अशा प्रकारचं म्हटलं जातं. संसारिक कोण? तर कनिष्ठ अशा प्रकारची धनाची अपेक्षा करणारे लोक आहेत. परम आनंद एका ठिकाणी आणि कनिष्ठ धन एका ठिकाणी. त्याचा जर विभाग चिंतन करण्याचा विचार केला तर आपण जे संसारात बघतो, आपण संसार जगतो किंवा आपण बाहेर वातावरणात बघतो, त्याच्यामध्ये 90% लोक जर आपल्याला परमार्थिक संसारिक मिळतात, संसारिक. कारण की भगवंताचं कीर्तन या ठिकाणी आहे, सप्ताह आहे आपल्याला. सप्ताहासाठी माणसाला 2 तास इथे बसणं लागेल. कारण की इथं श्रेष्ठ धन मिळाले, परम आनंद या ठिकाणी प्राप्त व्हायला आहे, पण माणसाला बसू वाटत नाही मला. कशा करता? कारण की आपल्याला आपला जो जीव आहे तो पूर्णतः संसाराच्या चिंतनामध्ये आपल्याला व्याप्त झालेला आहे. पूर्णतः आपण संसारिक झालेलो आहोत. मी कोण आहे आणि मी कशा करता या ठिकाणी आलेलो आहे तर पूर्णपणे विसर त्या ठिकाणी आपल्याला पडलेला आहे. आणि जे आपल्याला भगवंतानी जन्म कशा करता दिलेला आहे, परम अशा प्रकारचं धन प्राप्त करण्याकरता आपल्याला जन्म दिलेला आहे, पण आपल्याला अविद्येच्या कारणामुळं या ठिकाणी आपण संसारात व्याप्त त्या ठिकाणी झालेलो आहोत. बरं महाराज, तुम्ही सांगता प्रत्येक आणि संसारिक वेगवेगळे आहेत, पण तुकोबाराचं त्या ठिकाणी उदाहरण घ्या. तुकोबारा सुद्धा संसारिक होते. संसारिक म्हणजे लग्न केलं म्हणजे संसारिक आहेत का महाराज? तर मुळीच नाही. किंवा ब्रह्मचारी राहिले आणि संन्यासी राहिले म्हणजे परमार्थिक आहे असं सुद्धा नाही.
की तुकोबारायांनी परमार्थ केला आणि म्हणून सर्व संतांनी परमार्थ केला. लग्न त्यांचं झालं का काय? उदाहरण घ्या गुरु काका महाराजांचं. त्याचे 2 लग्न झाले होते महाराज. मूल त्या ठिकाणी भजन करताना मूल त्या ठिकाणी पायाखाली आलं तरी सुद्धा मुलाला त्यांनी शिरडून टाकलं. हा त्यांचा परमार्थ, शुद्ध परमार्थ त्या ठिकाणी आहे. परमार्थ या शब्दाचं श्रेष्ठ धन. श्रेष्ठ धन आपल्याला कशातून मिळतं? तर भगवंताच्या नामचिंतनातून मिळतं. चिंतन भगवंताचं करणं किंवा भगवंताच्या नामात तल्लीन राहणं हाच परमार्थाचा विषय आहे. संसारिक आणि परमार्थ अशाच एका संसारात लिप्त झालेल्या साधकांना तुकोबारायाकडे प्रश्न केला, महाराज माझ्या या जीवाच्या उद्धाराकरता तुम्ही मला काहीतरी कारण सांगा, काहीतरी उपाय द्या, मला काहीतरी गोष्ट सांगा किंवा काहीतरी साधन सांगा जेणेकरून मला अशा प्रकारचं आनंदाचं साध्य मला प्राप्त होईल. तुकोबारायाला प्रश्न केल्यानंतर तुकोबारायाने सुंदर अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, परमार्थ इकडे लक्ष द्या, आपापसात बोलू नका. परमार्थ म्हणजे काय? तर परम धन आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं. चिंतन म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला पुढे विस्तारानं चिंतन आपल्याला मांडायचं आहे. चिंतन या शब्दाचं सुद्धा चिंतन मांडायचं आहे. ऐका, चिंतन हा शब्द मुळात आला कुठून? कारण की महाराज तुम्ही तर चिंतन हा शब्द वापरलाय. या ठिकाणी महाराज नामस्मरण हा सुद्धा शब्द वापरू शकले असे, पण महाराजांनी चिंतन हाच काय शब्द वापरला याच्यावर सुद्धा आपल्याला विस्ताराने त्या ठिकाणी चिंतन करता येईल. साधकाला प्रश्न केला, तुकोबाराय मला एक सांगा, मला उद्धाराचं सांगा, माझा उद्धार जिथे करून होईल. या संसारामध्ये लिप्त मी त्या ठिकाणी झालेलो आहे. भरपूर अशा प्रकारच्या मला यातना झालेल्या आहेत, भरपूर अशा प्रकारची पीडा त्या ठिकाणी मला झालेली आहे. पण परम मला सांगा आणि परम आनंद त्या ठिकाणी मला सांगा. तुकोबारायाला प्रश्न केल्यानंतर तुकोबाराय सांगतात, हे बघा भरपूर अशा प्रकारची साधनं आपल्याला सांगितलेली आहे. तुकोबारायाने आपल्याला तर भरपूर साधनं सांगितलेली आहे, पण तो एक जीव आहे. त्या जीवाला भरपूर अशा प्रकारची साधनं आहेत. कारण की साधनं कलियुगातली वेगळी, द्वापार युगातली वेगळी, त्रेतायुगातली वेगळी आणि सत्ययुगातली वेगळी. 4 युग आहेत महाराज. त्या 4 युगामध्ये भगवत प्राप्ती करण्याकरता वेगवेगळ्या अशा प्रकारची साधना सांगितलेली आहेत. श्रीमद भागवतातल्या 12व्या स्कंदात श्लोक सांगितला, कृते यद्धायते विष्णु त्रेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्याया कलौ तद हरिकीर्तना. श्रीमद भागवतात सांगतात की कृते यद्धायते विष्णु, कृतयुगात म्हणजे सत्ययुगात विष्णूचं ध्यान केल्याने त्या ठिकाणी आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. त्रेतायाम यजतो मुखे, त्रेतायुगामध्ये यज्ञ केलेला आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. द्वापारो परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची सेवा किंवा भगवंताची सेवा आणि भगवंताची पूजा 2 साधनं केल्यामुळे आपल्याला साध्याची प्राप्ती होते. पण कलियुगामध्ये कशाला प्राप्ती होते? कलियुगामध्ये